हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी आणि माझी छोटीशी फॅमिली आज आम्ही कानिफनाथांच्या दर्शनाला मढीला जायला निघालेलो आहोत. रात्री 2ला आम्ही मढीला जायला पेणवरून निघालेलो आहोत आणि मग नंतर तिथे एवढी ट्रॅफिक लागलेली ना, खरंच खूप म्हणजे खूप मला कंटाळा आला. कधी एकदाची पोचतोय असं झालेला. सकाळ झाली, 6 वाजले. मग नंतर तिथे गरमागरम आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग नंतर पुन्हा निघालो. टाईम नको व्हायला म्हणून, नाही तर खूप उशीर होईल आम्हाला तिकडे पोचायला. आणि मग नंतर आम्ही तिकडे जायला निघालो. तिकडे खूप भारी वाटत होतं आणि मग नंतर सकाळ झाली, एवढं भारी वाटत होतं, सूर्याची किरणे वगैरे आणि तिकडे व्ह्यू खूप म्हणजे खूप भारी वाटत होता. आणि मग नंतर माझ्या इकडे व्हिडिओ संपत नाही, मी व्हिडिओ करत होते, सगळी झोपलेली तरी माझ्या व्हिडिओ चालूच होत्या. आणि मग नंतर आम्ही तिकडे टीना पण खूप कंटाळलेली. नंतर आम्ही निघालो म्हणजे खायला काहीतरी, भूक लागलेली सगळ्यांना. नंतर खायला वगैरे बसलो, नाश्ता पाणी वगैरे सगळा आम्ही केला. मग नंतर निघालो आम्ही मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यायला. तिकडे गेलो आणि तिकडे पण खूप भारी वाटत होतं, पूर्ण डोंगरावर आहे ना. आणि मग नंतर आम्ही त्यांच्या स्थळावर पोचलो आणि तिकडे एवढे चिंचेची झाडं लावलेली होती ना, आणि तिकडे पूर्ण मढी अख्खी पूर्ण वरून दिसत होती सगळं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिकडे, फोटो व्हिडिओ वगैरे काय काढून देत नाही तरी लपून लपून सगळं केलं. जेवण वगैरे झालं, त्यांचं म्हणजे प्रसाद होता. मग नंतर जायला निघालो आम्ही कानिफनाथांचं दर्शन घ्यायला. आणि मग नंतर आम्ही मढीला पोचलो म्हणजे कानिफनाथांच्या इथे. आणि मग नंतर हे बघा, देऊळ त्यांचं खूप भारी वाटत होता आणि इथे रांगा वगैरे लागलेल्या, इथे पण फोटो वगैरे काढून देत नव्हते. मग नंतर गेले मी गुफ्यात, शिवलिंगचं दर्शन घ्यायला खूप भीती वाटत होती. मग नंतर पप्पांनी चढवलं कठड्यावर आणि त्या झाडाला मला धागा बांधायला सांगितला. धागा बांधल्यावर बोलतात जे विष असते ते पूर्ण होतात, म्हणून मी धागा बांधला आणि सांगितलं देवाला लवकरात लवकर मला बरी होऊ दे देवा. आणि मग नंतर साईडचा परिसर दाखवला, वरून पूर्ण मढी दिसत होती सगळी. आणि मग नंतर आम्ही निघालो रांजणगावला जायला गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि मग नंतर रांजणगावला पोचलो बघा आम्ही. आणि मग नंतर तिथे एवढी गर्दी होती ना, भरपूर शेवपुरी वगैरे खाल्ली आणि मग निघालो आम्ही घरी जायला. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू, बाय, टेक केअर.